गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती, नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय. ओला युबरला टक्कर, 1 जानेवारीपासून भारत टॅक्सी ॲप होणार लॉन्च, प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई. लोणार सरोवराच्या पाणी पातळी होते वेगाने वाढ, पाणी मुखवट्यापर्यंत. गोंदिया जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत. किडनी विकावी लागते, शेतकऱ्यांच्या अडचणीची परिसीमा, अतिशय दुर्दैवी, सुप्रिया सुळेंची टीका. सांगली रुग्णावर शस्त्रक्रिया नाकारली, महात्मा फुले योजनेतून मिरजेतील खासगी रुग्णालय निलंबित. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी. वाल्मिक कराडला जामीन नाकारला, संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल. आता टोल नाक्यावर AI, जाता येणार 80च्या स्पीडने, थांबण्याची आणि ट्रॅफिकची खटखट संपणार, 2026मध्ये अंमलबजावणी. महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा, नाना पटोले यांची मागणी. अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रांसाठी खुले होणार, शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर. धारावी पुनर्विकास प्रकल्पात सुमारे 1.25 लाख घरांची निर्मिती, गणेश नगर मेघवाडी रेल्वे जमिनीवरील स्थलांतर तात्पुरते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्ज, 25 डिसेंबरपासून स्टार एअरची विमान सेवा सुरू. मोदी सरकार 9 वर्षाला गोड भेट देणार, 1 जानेवारीपासून CNG आणि PNG स्वस्त होणार अशी आशा. तर आजचे सोन्याचे दर जाणून घ्या. 24 कॅरेट 1,37,160 तर 22 कॅरेट 1,25,640.